नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर लवकरच पितृपक्ष संपून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि बऱ्याच घरांमध्ये नवरात्रीची तयारी सुरूसुद्धा झालेली असेल. आणि नवरात्रामध्ये म्हणजेच नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर काय काय तयारी करायची, तर हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ त्यासाठी नक्की पूर्ण बघा आणि मी पूर्णपणे प्रयत्न करेल लवकरात लवकर म्हणजे पटकन सांगण्याचा आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुमचा टाईम न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शारदीय नवरात्र सुरू होत आहे 22 सप्टेंबरपासून आणि बऱ्याच घरांमध्ये शारदीय नवरात्राची सुरुवातसुद्धा म्हणजे तयारीला सुरुवातसुद्धा झाली असेल. तर आपण साफसफाई वगैरे करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राला भरपूर असं महत्त्व आहे. कारण असं मानलं जातं की या 9 दिवसाच्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये देवी आणि देवता आपल्या म्हणजे पृथ्वी तलावरती अवतरत असतात आणि देवीचा म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात आतोनात. आणि त्यासाठी सगळे तयारी पण करतात, प्रयत्न पण करतात. पण अजून काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहे, तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे. शारदीय नवरात्र म्हटलं की 9 दिवसाचे घट आले, उपवास आले आणि तयारी आली. तर काही घरांमध्ये सुरुवातसुद्धा झालेली असेल. तर तुम्हीसुद्धा सुरुवात केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर शारदीय नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर तेच सांगते. तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे. कारण 9 दिवस आपल्या घरामध्ये घट वगैरे बसतात आणि बरेच जण घट बसवतात, 9 दिवस अखंड दिवा लावतात, त्याचबरोबर 9 दिवसाचे उपवास करतात आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न करत असतो. तर त्याचबरोबर या पण गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या घराची पूर्णपणे साफसफाई करायची आहे. जे काही जाळं आपल्या घराला आलेले असतील, म्हणजे कोळ्याचे जाळं वगैरे भरपूर सारं आलेलं असतं अडगळीच्या साईडला किंवा मग असं कोपऱ्यांमध्ये वगैरे किंवा काही वस्तूंच्या खाली भरपूर सारी घाण कचरा साचलेला असतो. तर तो म्हणजे घट बसवण्याच्या अगोदरच आपल्याला हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे आणि खिडक्या दरवाजे वगैरे सगळं आपल्याला स्वच्छ करायचं. कारण आपण 9 दिवस देवीचा घट बसवत असतो आणि देवीचा म्हणजे 9 दिवस आपल्या घरामध्ये वास असतो. तर त्यासाठी देवीला स्वच्छता वगैरे आवडते आणि जे काही कराल ते मनापासूनच करा. म्हणजे कारण श्रद्धाही तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही किती म्हणजे सेवा केली आणि मनोभावी नाही केली तर त्याचा उपयोग नसतो. तर त्यासाठी ते सगळं मनोभावी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर साफसफाई पण गरजेची आहे. तर आपल्या घरातले जे काही जाळं आहे तर ते स्वच्छ करून घेणं, आपल्या घराचे पडदे वगैरे बेडशीट वगैरे सगळं म्हणजे घट बसवण्याच्या अगोदर स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि जरी वेळ मिळत नसेल तर थोडंफार का होईना आपल्या घरामध्ये साफसफाई आपण रोजची तर साफसफाई करतो. त्याचबरोबर ही जी जास्तीची साफसफाई आहे ती आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असतात, प्लॅस्टिकच्या वस्तू असतात किंवा मग बायकांचं कसं असतं, काही कसलाही डब्बा आला, रिकामा झाला, ठेवला आवरून, तर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू किंवा म्हणजे विनाकारण ठेवलेलं आहे घरामध्ये, तर ते आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायचं आहे. आणि ज्याचं काम नाही आहे तर अशा गोष्टी आपण घराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्याला याच वस्तूंपासून येत असते की ज्या विनाकारण आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष पडलेल्या आहे. तर अशा वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर काचेच्या वस्तू आणि आपल्या घरामध्ये शोपीस वगैरे असतात, तुटले फुटले की आपण महागडं आहे म्हणून आवरून ठेवतो. पण फुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवणं म्हणजे चुकीचंच आहे. तर त्यामुळे भरपूर सारी निगेटिव्ह एनर्जी येत असते आणि तेच आपण करतो. आणि आपण बायका म्हणजे तुटली वस्तू महागडी असली की आपल्याला असं वाटतं अरे भरपूर पैसे गेलेले आहे, तर आपण त्या आवरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण असं न करता आपण त्या पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत. तुटलेल्या वस्तू काचेच्या असतील, जे काही असतील आपल्या घरामध्ये स्टीलचे वगैरे भांडे वगैरे असतात, चिरा गेलेले असतात, तर ते आवरून न ठेवतात ते अगोदर घराच्या बाहेर काढा. त्याचबरोबर आपल्या कपाटामध्ये भरपूर सारे कपडे असतात जे जुने झालेले असतात, फाटलेले असतात किंवा छोटे झालेले असतात आणि आपण ते फेकून न देता घरामध्येच आवरून ठेवतो. आणि ते भरपूर म्हणजे कित्येक वर्ष आपल्या घरामध्ये ते तसेच असतात कपाटामध्ये ठेवून. तर आपल्याला ते सुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे. कारण त्याचा काही वापर तर आपल्याला माहिती भविष्यात कधी होणार नाही. तर हे ठेवण्यात अर्थ नाही. तर त्यामुळे आपल्याला ते कपडे देखील सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर आपलं देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये ज्या काही खंडित झालेल्या मूर्ती, फोटो असतील देवी देवतांचे, तर ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे. कारण खंडित मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नसतो आणि हे आपल्या घरासाठी शुभ पण नसतं. तर त्यासाठी आपल्याला
देवी देवतांची मूर्ती फोटो जे काही फाटलेले असतील किंवा खंडित झालेले असेल ते आपल्याला अगोदर म्हणजे नदीपात्रामध्ये प्रवाहित करायचे आहे. आणि तुम्ही नवरात्राच्या अगोदरच म्हणजे नवरात्राच्या वेळेला तुम्ही नवीन फोटो मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणून स्थापित करू शकता, त्यांची पूजा वगैरे करून. आणि त्यानंतर आपल्याला आहे आपण म्हणतो तामसिक आहार. तर तामसिक वस्तू ज्या काय आहे, मदिरा पान वगैरे आपल्या घरामध्ये बॉटल्स वगैरे काही पडलेले असतात, तर त्या देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहे. आणि त्याचे म्हणजे आपल्या घरामध्ये असतातच अशा भरपूर साऱ्या अशा वस्तू असतात की आपल्याला ज्याचं काम नाही आहे, कधी भविष्यात त्याचा वापर होणार नाही, अशा वस्तू आपण घरामध्ये आवरूनच ठेवत असतो. तर या पण आवरून म्हणजे या सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या. त्याचबरोबर बंद पडलेली घड्याळ. तर घड्याळ हा आपला टाईम दाखवणारी गोष्ट आहे आणि आपला टाईमच बंद पडलेला असेल तर आपलं म्हणजे चांगलं होण्याचे आपल्याला चान्सेस कमी दिसतात. तर त्यामुळं मग आपल्याला आपल्या घरातलं बंद पडलेले घड्याळ ते दुरुस्त करायचे किंवा मग ते बाहेर काढायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला घराची साफसफाई करायची आहे. आणि जे आपले वापरायचे नेहमीचे कपडे आहेत म्हणजे ब्लँकेट्स, बेडशीट वगैरे, तर ते देखील आपण स्वच्छ करू शकतो, म्हणजे केले पाहिजे. आणि 9 दिवसांमध्ये जेवढं होईल या 9 दिवसांमध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. तामसिक आहार आपल्याला या 9 दिवसांमध्ये पूर्णपणे टाळायचा आहे. सात्विक म्हणजे पूर्णपणे ज्याचा म्हणजे वास वगैरे येत नाही, आणि तामसिक म्हणजे कांदा, लसूण किंवा मदिरा पान, नॉनव्हेज अशा पद्धतीचं जे आहे ज्याचा उग्र वास येतो, तर अशा आहाराला तामसिक आहार म्हणतात. आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला तामसिक आहाराचं सेवन बिलकुल करायचं नाही आहे. त्याचबरोबर मदिरा पान वगैरे देखील आपल्याला टाळायचं आहे, जेणेकरून आई भगवतीची कृपादृष्टी आपल्यावर राहील. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.